त्यामुळे मोनोरेलचा आधार घेत काही मागे आपण पाहतोय अग्निशमन दलाची गाडी आता या ठिकाणी पोहोचलेली आहे। तुम्हाला असं वाटतं की मोनोरेल मधून काही प्रवाशांना यातून बाहेर इथे उतरवलं जाईल असं आलेली आहे आणि नक्कीच निखिला आपण पाहू शकतो की अग्निशामक दलाची जी शिडीची गाडी आहे ती देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आता आपण पाहू शकतो की ती गाडीद्वारे आता काही त्या आतमध्ये अडकलेल्या गाडीमधल्या अडकलेल्या प्रवाशांना बाहेर घेण्यात येणार काय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु एकंदरीतच आतमध्ये जे अडकलेले प्रवासी आहेत मोनोरेलमध्ये त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि मोनोरेलची आपण एक बाजू आपण पाहिली तर ती कलंडलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, संपूर्ण एकीकडे झुकलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच एक भीतीचं वातावरण जे आहे ते आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की मुंबई पोलीस प्रशासन असेल त्याचसोबतच अग्निशामक दल असेल हे सर्वच जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते आता ग्राउंड झिरो वरती पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दोन्ही बाजूचे रस्ते जे आहेत ते आता या ठिकाणाहून बंद केलेले असल्याचं पाहायला मिळते आणि मोनोरेल या दोन्ही एकमेकांच्या समोर आलेले आहेत। मोनोरेल अर्थातच या एक ट्रॅक वरतून पुढे जात होत्या आणि दोन्ही मोनोरेल जे आहेत ते एकमेकांना चिटकलेल्या होत्या। आता त्यांची दोघांमधली अंतर जी आहेत ती देखील दूर केलेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर मोनोरेलच्या आतमध्ये प्रवासी जे आहेत ते मोठ्या संख्येने अडकलेले आहेत कारण की आज संपूर्ण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होता त्यामुळे अनेक जण जी वाहनं जी गाड्या भेटतात त्याच्या साहाय्याने आपल्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे मोनोरेलला देखील आज मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती उसळलेली होती आणि याच मोनोरेलचा आधार घेत काही लोक जी आहेत आपल्या घरी परतत असताना मोनोरेल जी आहे ती आता ट्रॅक वरती थांबलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। म्हैसूर कॉलनीच्या जवळच म्हैसूर कॉलनी मोनोरेल स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच या ट्रॅक वरती जे आहेत मोनोरेलच्या ट्रॅक वरती ही मोनोरेल जी आहे ती थांबलेली असल्याचं पाहायला मिळते। एकंदरीतच भीतीचं वातावरण आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांमध्ये पाहायला मिळतं कारण की सफोकेशन आतमधल्या प्रवाशांना होते। तिथे आतमध्ये एसी देखील बंद आहे, गरोदर बायका सोबतच अक्षय आणि आपण इथे पाहतो अग्निशमन दलाची गाडी पोहोचली आहे लॅडरसह या ठिकाणी कदाचित यामधून प्रवाशांना खाली उतरवलं जाईल। बरेच अग्निशमन दलाचे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत, पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 2 जण जे आहेत आपण इथे या ठिकाणी पाहतोय की त्या शिडीवरून वर जाताना नेमकं काय सुरू आहे अक्षय तुम्ही सांगू शकाल? तुम्हाला दिसतंय तिथून? निखिला सध्या आपण पाहू शकतो की पोलीस उपायुक्त देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या सगळ्या प्रकरणाची माहिती घेण्याकरता या ठिकाणी पोलीस उपायुक्त या विभागाचे दाखल झालेले आहेत आणि मोनोरेल ज्या ठिकाणी अडकलेली आहे त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी कारणांमुळे ही संपूर्ण मोनोरेल अडकलेली आहे असं मोनोरेलच्या प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे आणि गेल्या 40 मिनिटांपासून 40 ते 45 मिनिटं ही मोनोरेल जी आहे ती अडकलेली आहे। आता मात्र अग्निशामक दलाकडनं आता या मोनोरेलच्या आतमध्ये रेस्क्यू करण्यात येणार का कर्मच्या आतमध्ये असलेल्या प्रवाशांना हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्यासाठीच ही संपूर्ण अग्निशामक दलाची जी शिडीवाली शिडी जी आहे ती या ठिकाणी खोलण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो की 2 अग्निशामक दलाचे अधिकारी जे आहेत ते त्या शिडीवरती आहेत। नक्कीच